भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 120 पेक्षा जास्त दहशतवादी ठार। पहलगाम भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींकडनं भारतीय सैन्याचं कौतुक। पूर्ण तयारीनिशी एअर स्ट्राईक केल्याची मंत्रिमंडळाला दिली माहिती। देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे गौरवोद्गार। पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर सर्वपक्षीय नेत्यांकडनं मोहिमेसह सरकारच्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक। ऑपरेशन सिंदूरनं पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या प्रत्येकीचा बदला पूर्ण झाल्याची भावना। भारतीयांच्या मनात आज समाधान। सैन्याच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। युद्ध किंवा एअर स्ट्राईक हे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। मॉक ड्रिलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची गरज असल्याचं मत। तर पहलगाम नंतरच्या मोदींच्या कार्यक्रमांवरही राज ठाकरेंचा आक्षेप। अटारी वाघा सीमेवरील बीटिंग द रिट्रीट रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत निर्णय। राज्यात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल। हल्ला झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण।